बटाटा रस्सा आणि पुरीची भाजी बहुतेक वेळा आपण गावाकडील हॉटेलमध्ये नक्कीच खाल्लेली असेल. अशा या चमचमीत बटाटा रस्सा भाजीबरोबर आज मी मसाला पुरी बनवलेली आहे. ही पुरी अगदीच खुसखुशीत आणि एकदम टेस्टी झाली होती. नमस्कार, मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. भाजी बनवण्यासाठी एका कढईत 2 चमचे तेल तापवून घेतले होते. त्यात 1 चमचा जिरे आणि थोडी कढीपत्ता टाकले आहेत. कढीपत्ता चांगले तडतडल्यानंतर त्यात मी टाकले दालचिनीचा एक छोटा तुकडा टाकला आहे आणि नंतर मी ॲड केले लसूण आणि आले. लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आणि आलं किसून टाकलं होतं. त्याचबरोबर टाकले 2 तमालपत्र. आले आणि लसूण थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. त्याच्यात मी 1 कांदा बारीक चिरून टाकला आहे. हे मध्ये मध्ये आपल्याला परतत राहायचे आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तो परतून घेतला होता. एका टोमॅटोची प्युरी बनवून घेतली. फक्तच टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि तो ह्या कांद्यामध्ये टाकायचा आहे. हे मिश्रण चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे. जेव्हा तेल सुटू लागेल तेव्हा आता आपल्याला बाकीचे घरी असलेले मसाले टाकायचे आहेत. तुम्ही बघू शकाल कांदा लसूणपासून ते थोडे सेपरेट झाले आहे. आता मी टाकणार अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीपुरतं तिखट, मी इथे 2 चमचे तिखट मसाला घेतला आहे. लक्षात ठेवा, सर्व मसाले टाकताना गॅस तुम्हाला मीडियम किंवा स्लो ठेवायचा आहे, नाहीतर हे मसाले कढईच्या तळाला लागून जळू शकतात. मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर मी बटाटे उकडून घेतले होते ते चांगले स्मॅश करून त्यात टाकून देते. जर का बटाटे आपण कापून टाकले ना तर भाजी ही व्यवस्थित अशी थिक होत नाही. त्यामुळे हे बटाटे असे स्मॅश करूनच टाकायचे आहेत. मी इथे 4 बटाटे घेतले होते. ते व्यवस्थित कुस्करून मी टाकले आहे आणि ते त्यांना व्यवस्थित मसाला कोट होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. 1 ग्लास गरम पाणी मी टाकले आहे आणि आता परत मी हे चांगले मिक्स करून घेते. बटाटा कुस्करून घेतल्यामुळे ग्रेव्ही ही आपली घट्ट व्हायला मदत होते, अगदी पाणीदार राहत नाही. लक्षात ठेवा, ह्याच्यात आपल्याला गरम पाणीच टाकायचे आहे. झाकण ठेवून 1-2 उकळ आपल्याला आणायची आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ टाका. मी इथे 2 बारीक चमचे मीठ टाकलेले आहे आणि त्यानंतर घरी असेल तर गरम मसाला, जोही गरम मसाला आपल्या घरात असेल तो आपण टाकू शकतो. त्यानंतर मी टाकली आहे 1 चमचा चाट मसाला. चाट मसाला नसेल आमचूर पावडर पण तुम्ही टाकू शकता. गरम मसाले आणि आमचूर पावडर मी व्यवस्थित मिक्स करून परत एक उकळी आणली आहे. त्यानंतर मी टाकणार कापलेली कोथिंबीर. चांगले मिक्स करून घेते मी. 1 बारीक चमचा कसुरी मेथी मी ग्राइंड करून घेतली होती ती टाकली आहे. या स्टेजला भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जाणवेल की भाजी व्यवस्थित दाटसर झालेली आहे. जर जास्तच दाट झाली असेल तर तुम्ही गरजेनुसार थोडे पाणी टाकू शकता. आता आपली भाजी तयार आहे. भाजीचा अगदी सुंदर सुगंध संपूर्ण घरामध्ये दरवळला आहे. चला तर आता आपण पुरीची तयारी करूया. पुरीसाठी मी घेतला आहे 1 वाटी रवा आणि 1 मोठा उकडून घेतलेला बटाटा. बटाटा इथे आपल्याला किसून घ्यायचा आहे. रवा आपल्याला गरम पाण्यात भिजवायचा आहे. जितके वाटी आपण रवा घेतला होता तितक्याच सेम वाटीने आपल्याला तितकेच गरम पाणी घ्यायचे आहे. हे गरम पाणी मी थोडे थोडे करून रवामध्ये मिक्स करते. चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने तुम्ही रवा मिक्स करू शकता. थोडे पाणी राहिले होते ते पण मी रव्यात टाकले आहे आणि परत चमच्याने व्यवस्थित रवा मिक्स करून घेते. रवा मिक्स झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटे बाजूला ठेवायचे आहे. तोपर्यंत मी बटाटामध्ये जिरे, ओवा चांगला कुस्करून टाकून घेते.
मी एका मिरचीची बारीक अशी खलबत्त्यात कुटून पेस्ट केली होती, ती टाकली आणि कोथिंबीर कापून टाकली आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. जर का तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही चिली फ्लेक्सही थोडे टाकू शकता, त्याने छान कलर येतो. हे मिक्स करून घेतलेले बटाटे मी आता पीठ मळण्यासाठी घेते. परातीमध्ये मी रवा ॲड करते. रवा हा आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेतला होता, त्यामुळे तो बटाट्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स होतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचे नाही आहे. 1 ते 2 वाटी गव्हाचे पीठ थोडे थोडे करून ह्याच्यात मिक्स करायचे आहे आणि आपण पुरीसाठी पीठ मळतो तसे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. पुरीच्या पिठात कलोंजी घातली ना की खूप छान चव येते आणि ते पुरी दिसायलाही खूप आकर्षक वाटते. हे सर्व मी व्यवस्थित मळून घेते. थोडेसे तेल लावून घेतले आहे आणि माझे आता हे पीठ पोळीसाठी अगदी तयार आहे. चला तर आपण पुऱ्या लाटून घेऊया. आधी मी पोळपाटावरती व्यवस्थित हे असे पुरीसाठी पीसेस करून घेते आणि गोल अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, पुरी अगदी पातळही लाटू नका आणि अगदी जाडही ठेवू नका. शक्य असेल तर पुरीला पीठ लावू नका, कारण पीठ हे तेलात उतरले ना की तेल थोडे करपते. पुरी लाटून होईपर्यंत मी कढईत तेल तापायला ठेवले होते. पुरी टाकण्याआधी लक्षात ठेवा की तेल हे व्यवस्थित कडकडीत असे तापलेलेच पाहिजे, नाहीतर पुरी ही अशी व्यवस्थित फुगणार नाही. दुसरीही पुरी मी लाटून घेते. 2 ते 3 पुऱ्या लाटून झाल्यानंतर मी कढईत तळायला घेणार आहे. तापलेल्या तेलात आता मी ही एक पुरी सोडली आहे. तेल व्यवस्थित तापलेले होते, त्यामुळे एका बाजूने पुरी व्यवस्थित लगेच तळून झाली आणि तुम्ही बघू शकता ही अगदी व्यवस्थितपणे पुरी फुगलेली आहे. पुरी फुगताच मी तिला परतून घेते आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित तळून दिली. तेल व्यवस्थित तापले होते, त्यामुळे पुरी ही लगेच तळून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित फुगलीही होती. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तेलामध्ये तळून घेते. तेल जर जास्तच गरम झाले असेल तर तुम्ही ते थोडे मीडियम आचेवर ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून ती करपणार नाही. अशा दोन्ही बाजूनी तळून झाल्यानंतर पुऱ्या काढून घ्या आणि आता मी बटाटा रस्सा भाजी आणि पुरी सर्व करते. ही बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही पुरी किंवा चपाती किंवा राईस बरोबरही खाऊ शकता. ही पुरी ही मसाला पुरी आहे, त्यामुळे ही तुम्ही अगदी नुसतीच पुरी खाल्ली किंवा दह्याबरोबर किंवा इतर कोणत्या भाजीबरोबर जरी खाल्ली तरीही ती खूप छान आणि टेस्टी लागते. हे बघा, पुरी ही अगदी मस्त झालेली आहे. तर मग ही बटाटा रस्सा भाजी आणि मसाला पुरी तुम्ही नक्की ट्राय करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.